नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपल्या मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांच्यामार्फत निघालेल्या कायमस्वरूपी सरकारी नोकरीच्या भरती संबंधीची माहिती बघणार आहोत। ज्यामध्ये स्वयंपाकी पदाच्या 5 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। तेव्हा या पदासाठी लागणारी शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज फी तसेच अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्या अगोदर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन पदभरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न विचारू शकता। आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीवर आलेल्या स्वयंपाकी पदासाठी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांच्याकडून ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 5 पदाकरता मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी घेतल्या जात आहे। त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। तर या पदासाठी वेतन बघू शकता। तुमची निवड या पदासाठी जर झाली तर तुम्हाला 16,600 ते 52,400 रुपयाचा पे स्केल या ठिकाणी प्रति महिना दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, स्वयंपाकी या पदासाठी ही पदभरती या ठिकाणी 5 पदांकरता मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांच्याकडून या ठिकाणी घेतल्या जात असून तशी जाहिरात तिथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या पदासाठी लागणारी पात्रता कशा प्रकारची आहे, अटी व शर्ती या ठिकाणी कशा प्रकारचा आहे, त्यानंतर अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारचे आहे, अशी सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण या जाहिरातीच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण जाणार नाही। आणि शेवट मित्रांनो, मी या पदासाठी अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी करायचा आहे त्याची सुद्धा या ठिकाणी माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पात्रतेमध्ये सुरुवातीला वयाची अट इथे देण्यात आलेली आहे। तर खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष वयाची अट इथे लागणार आहे। त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष वयाची अट देण्यात आलेली आहे। त्यानंतर शिक्षण पात्रता या ठिकाणी बघू शकता, उमेदवार हा कमीत कमी 4थी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। 4थीची मार्कशीट त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। तर कमीत कमी 4थी उत्तीर्ण असणारा उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे एलिजिबल आहे। त्यानंतर उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे। उमेदवारास मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर पात्र उमेदवारांकरता काही अटी व शर्ती आहेत। त्या अटी व शर्ती कोणकोणत्या या ठिकाणी असणार आहे त्याची थोडक्यात माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता, उमेदवार हा करार करण्यास सक्षम असावा, उमेदवारास नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा कोणत्याही न्यायालय, एमपीएससी, यूपीएससी किंवा कोणत्याही राज्यसेवा आयोगाने त्याच्या विरुद्ध आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकलेले नसावे किंवा अपात्र ठरवलेले नसावे, अशा प्रकारची अट या ठिकाणी देण्यात आली आहे। त्यानंतर उमेदवारास फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे किंवा त्याच्या विरुद्ध कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नसावा। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्या उमेदवाराने अर्जासोबत या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे। तर या ठिकाणी बघू शकता काय ती अट असणार आहे, तर महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम 2005 नुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2006 व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलामुळे हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी, अशा प्रकारची अट इथे लहान कुटुंबाबाबत इथे देण्यात आलेली आहे। तर या अटी व शर्तीच्या अधीन राहून तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे। त्यानंतर अर्ज करण्याच्या प्रक्रिया व कालावधी कशा प्रकारची या ठिकाणी असणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, अटी व पात्रतेची निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे। 18/4/2026 या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी सादर करू शकता। तर त्याकरता अर्ज तुमचा आधी पोहोचेल या बेताने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। त्यासाठी तुम्ही स्पीड पोस्टच्या साहाय्याने किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे तुम्ही अर्ज या ठिकाणी पाठवू शकता। परंतु अर्ज पाठवण्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर्ड हायकोर्ट बेंच ॲट नागपूर याच्या नावाने काढलेला 300 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डर सुद्धा या ठिकाणी काढायचा आहे आणि तो अर्जासोबत या ठिकाणी जोडायचा आहे। आणि त्यानंतर अर्ज सादर करताना
या ठिकाणी तुम्हाला पाकिटावर स्वयंपाकी या पदासाठी अर्ज असे ठळक अक्षरात लिहून तो अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. त्यासाठी या ठिकाणी बघू शकता ॲड्रेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे. प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन्स नागपूर असा ॲड्रेस या ठिकाणी अर्ज पाठवण्याकरता इथे देण्यात आलेला आहे. तर या दिलेल्या ॲड्रेसवर स्पीड पोस्टच्या माध्यमातून किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे तुम्ही तो अर्ज या ठिकाणी पाठवू शकता. तर अशा प्रकारे अर्ज सादर करण्याबाबत या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारचे या ठिकाणी असणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेत सामोरे जावे लागणार आहे. तर बघू शकता मूल्यांकन पद्धतीने तुमची निवड या ठिकाणी केल्या जाणार आहे. ज्यामध्ये स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा 30 गुणांची असणार आहे. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणीसाठी 10 गुण आणि तोंडी मुलाखतीकरता 10 गुण अशा 50 गुणांची ही या ठिकाणी मूल्यांकन पद्धतीची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. स्वयंपाकाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारास उर्वरित परीक्षेकरिता विचारात घेतले जाणार नाही अशी सुद्धा सूचना इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर ज्या काही सूचना त्या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या तर या सर्व सूचना वाचून तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर उमेदवारांनी अर्जासोबत खालील नमूद केलेल्या दाखल्यांच्या प्रमाणपत्राच्या स्वयंप्रमाणित सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती या ठिकाणी सादर करायच्या आहे. तर कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करताना लागणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघू शकता या जाहिरातीमध्ये या ठिकाणी कागदपत्रांबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कागदपत्रांची माहिती घेऊन तुम्ही त्या अर्जासोबत ही कागदपत्रे या ठिकाणी जोडू शकता. तर अशी सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जाहिरातीची PDF मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करून तुम्ही त्या कागदपत्राची आणि भरती संबंधीची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊन या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर ज्या काही इतर आवश्यक सूचना आहेत त्याची सुद्धा या ठिकाणी माहिती घेऊन या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तुम्हाला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही या पदभरतीची सविस्तरपणे माहिती या ठिकाणी घेऊ शकता. तर अशा प्रकारे स्वयंपाकी या पदासाठी ही पदभरती या ठिकाणी घेण्यात येत असून 5 पदे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांच्या मार्फत या ठिकाणी भरल्या जात आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता या जाहिरातीसोबतच अर्जाचा नमुना सुद्धा इथे देण्यात आलेला आहे. तर तो अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी भरायचा आहे त्याची मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न इथे करणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या ठिकाणी नुकताच काढलेला पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला चिकटवून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता संपूर्ण नावामध्ये तुमचं या ठिकाणी पूर्ण नाव इथे मराठीमध्ये लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर इंग्लिशमध्ये लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित टाकायचा आहे. त्यानंतर कायमस्वरूपी संपूर्ण पत्ता इथे लिहून घ्यायचा आहे. तुमचं राष्ट्रीयत्व काय आहे, तुमचं लिंग कोणतं आहे, त्यानंतर जन्मदिनांक तुमचा इथे भरून घ्यायचा आहे. तुमचा मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ID तुमची जी काही असेल ती इथे टाकून घ्यायची आहे. तुमचा धर्म कोणता आहे, तुमचं जात प्रवर्ग जे काही असेल ते इथे टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे का ते असेल तर इथे होय किंवा नाही टाकून घ्यायचं आहे. उमेदवार हा विवाहित आहे की नाही ठिकाणी टिक करून घ्यायचं आहे. हयात असलेल्या मुलांची संख्या टाकायची आहे. त्यानंतर 28 मार्च 2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या इथे टाकून घ्यायची आहे. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असेल तर होय करायचं आहे, नाही असेल तर नाही करायचं आहे. त्यानंतर अर्जदार शासकीय न्यायालयीन कर्मचारी आहे का, होय असल्यास होय करायचं आहे, नाही असल्यास नाही करायचं आहे. त्यानंतर न्यायालयाचे शासकीय कार्यालयाचे नाव किंवा नेमणुकीचा दिनांक इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर शासकीय न्यायालयीन सेवेत असल्यास कार्यालयाचे नागरिकत्व प्रमाणपत्र जोडले आहे का ते इथे टाकून घ्यायचं आहे. तुम्ही डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डर कोणत्या बँकेच्या नावाने काढलेला आहे तो बँकेचे नाव, त्याचा क्रमांक, त्याची तारीख, DD भरल्याची, त्यानंतर शुल्क किती होतं ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जी काही शैक्षणिक अर्हता आहे त्या शैक्षणिक अर्हतेची माहिती या संपूर्ण बॉक्समध्ये या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. तुमचं आतापर्यंत जे काही शिक्षण झालेलं असेल त्या शैक्षणिक अर्हतेबाबतची माहिती इथे टाकायची आहे. त्यानंतर स्वयंपाक कामाचा काही अनुभव असेल तर तो या रकान्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. भाषेचे ज्ञान असेल तर ती भाषा इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या विरुद्ध फौजदारी कार्यवाही प्रलंबित आहे का, त्यानंतर न्यायालयाने दोषी ठरवले आहे का, तुमच्या विरुद्ध शिस्तभंगाविषयी चौकशी सुरू आहे का, तशा प्रकारे संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्यानंतर एक प्रतिज्ञापत्र इथे जोडलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी प्रतिज्ञापत्र भरून घ्यायचं आहे. आणि आपण कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी जोडलेली आहे ती संपूर्ण कागदपत्रांची माहिती या ठिकाणी लिहून घ्यायची आहे. त्यानंतर नमुना म्हणून एक घोषणापत्र आहे, त्यामध्ये लहान कुटुंबाचं या ठिकाणी प्रतिज्ञापत्र किंवा घोषणापत्र तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी भरायचा आहे त्याची थोडक्यात माहिती मी इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 5 वॅकन्सी करता स्वयंपाकी या पदाची ही रिक्रुटमेंट या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर
खंडपीठ यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.